नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचे पैसे या दिवशी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे याबद्दलची माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि PM किसान योजनेचा जो काही पुढील हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी तारीख सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून फिक्स करण्यात आली आहे। परंतु यामध्ये भरपूर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा जो काही पुढील 18वा हप्ता आहे तो जमा होणार नाही। कोणते शेतकरी यामध्ये वंचित राहणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। ज्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत, कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, PM किसान योजनेचा 18वा हप्ता जो आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज केला जाणार आहे। यामध्ये भरपूर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 18वा हप्ता जमा होणार नाही। यामध्ये कोणते शेतकरी असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। ज्या शेतकऱ्यांची EKYC कंप्लीट झालेली नाही आहे, ज्या शेतकऱ्यांची आधार सीडेड म्हणजेच आधार लिंक झालेले नाही बँक खात्याला, ज्या शेतकरी बांधवांची लँड सीडिंगचा जो काही प्रॉब्लेम होता तो पूर्ण झालेला नाही आहे, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत। आता त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, ज्यांची EKYC पूर्ण आहे, ज्यांचं आधार लिंक पूर्ण आहे, ज्यांचं या ठिकाणी जो काही आधार सीडिंगचा प्रॉब्लेम होता तो यस आहे, अशा ज्या शेतकरी बांधवाच्या तिन्ही बाबी ओके आहेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। आता त्यानंतर समजून घ्या, भरपूर अशा शेतकरी बांधवांचे असे पैसे अडकलेले आहेत त्यांची EKYC कंप्लीट आहे, लँड सीडिंग पूर्ण आहे आणि आधार सीडिंग सुद्धा झालेले आहे। हे तिन्ही बाबी ओके असून सुद्धा त्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत। मागचा हप्ता जो 17वा हप्ता आहे, 17वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आलेला नव्हता, त्यानंतर जे काही तुरटीची पूर्तता केलेले शेतकरी बांधव आहेत, अनरिचेबल बेनिफिशरी म्हणून ऑप्शन त्यांना आलेला होता, अशा शेतकऱ्यांनी कृषी सहाय्याकडे अर्ज सुद्धा केलेले होते। ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जो काही त्यांचा पेंडिंग राहिलेला हप्ता होता आणि जो काही येणारा हप्ता आहे, हे सर्व हप्ते त्यांच्या खात्यावरती 5 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे वाटप केलं जाणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑल मात्र नक्की करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।